एप्रिलनंतर अभियंता योगेश देशमुख यांनी काढले बुलढाणा नगर परिषदेत कोट्यवधी रुपयांची विकास बांधकामांचे बिल। अभियंता योगेश पाटील बदलीबाबत डिप्टी सीओ दिनकर साठे यांची उडवाउडवीची उत्तरे। बुलढाणा नगर परिषदेतील अभियंता योगेश देशमुख यांनी वरिष्ठ कार्यालयाचे कोणतेही आदेश नसताना बुलढाणा नगर परिषदेचे कारभार ते पाहत आहे। त्यांचे 30 एप्रिल नंतरचे वेतन सुद्धा मिळालेले नाही। त्यांचा अमरावती विभागातील 6 वर्षांचा कार्यकाळ संपलेला आहे। अभियंत्यावर कारवाई न झाल्यास मुख्यमंत्री कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा मानव अधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष धीरज अवसरमोल यांनी दिला आहे। योगेश देशमुख अभियंता यांचा मनमानी कारभार सुरू असून एप्रिलपर्यंतची मुदत संपूनही अभियंता देशमुख बोदवड नगर परिषद येथे त्यांची बदली झाली असून ते अद्यापही रुजू झालेले नाहीत। वरिष्ठ कार्यालयाचे आदेश नसताना नगर परिषदेने 30 एप्रिल नंतरचे वेतन रोखले असताना देशमुख नगर परिषदेचा कारभार पाहत आहेत। दरम्यान त्यांनी 30 एप्रिल नंतर कोट्यवधी रुपयांची विकास कामांची बिले काढली आहेत असा आरोप धीरज अवसरमोल यांनी केला आहे। धीरज अवसरमोल यांनी तक्रार केली असल्याची माहिती उपमुख्य अधिकारी दिगंबर साठे यांना विचारणा केली असता त्यांनी याबाबत मला कल्पना नसल्याचे सांगितले। 5 ऑक्टोबरपर्यंत कारवाई न झाल्यास मुख्यमंत्री कार्यालय मुंबई समोर उपोषण करण्याचा इशारा तक्रारकर्ते धीरज अवसरमोल यांनी दिला आहे। माझं नाव धीरज अवसरमोल, ह्युमन राईट्स संघटनेचा मी जिल्हाध्यक्ष आहे दिल्ली। तर यामध्ये अधिकारी मनमानी करून आणि जे कायद्याच्या विरोधामध्ये कार्य करता अशा लोकांना कशी पाठीशी घालता, तर हा प्रकार माझ्यासमोर आलेला आहे। आणि बुलढाणा नगर परिषदमध्ये नावे योगेश देशमुख हा स्थापत्य अधिकारी म्हणून बुलढाण्यामध्ये त्याला 9 वर्ष अगोदर त्याची प्रथम नियुक्ती इथं झालेली होती आणि त्यानंतर आज 9 वर्ष झाले तो बुलढाणा जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे आणि 6 वर्ष त्यांनी बुलढाणा नगर परिषद याच ठिकाणी कार्य केलेले आहे। आणि 30/4/2024 रोजी त्याची जळगाव जिल्ह्यामध्ये बोदवड नगर परिषद या ठिकाणी त्याची बदली झालेली आहे आणि 30/4/2004 पासून तो बोदवड या नगर परिषद अजून कार्यरत किंवा जॉईन झालेला नाही। तर त्या संदर्भामध्ये मी RTI हे टाकलं आणि माहिती जाणून घेतली, तर त्याला मुदतवाढ ही आतापर्यंत देण्यात आलेली नाही आहे। आणि मुदतवाढ नसताना वरिष्ठ अधिकारी यांचा कोणताही पत्रव्यवहार किंवा आदेश नसताना 30/4/2004 पासून त्यांनी आतापर्यंत बुलढाणा नगर परिषदची अनेक कोट्यवधी रुपयांची कामे पाहिली। व्हाउचरवर आज रोजी त्याच्या सिग्नेचर आहे, आजच्या तारखेपर्यंत आहे। बिलावर त्याचे अनेक सिग्नेचर आहे आणि हा गैरप्रकार अधिकारी हे निमूटपणे का पाहत आहे आणि का सहन करत आहे हा विचार डोक्यामध्ये आलेला आहे। तरी त्याच्या विरोधामध्ये आज माझ्याकडे कागदपत्र आहे। मी नगर परिषदला RTIच्या अंतर्गत विचारणा केली होती की योगेश देशमुख याचा 30/4/2024 पासून काही संबंध आहे का, त्यांना मुदतवाढ इथं देण्यात आली का। तर आस्थापना शाखेनं मला एक रायटिंगमध्ये एक उत्तर दिलेलं आहे की योगेश देशमुख यांचा 30/4/2024 पासून आमच्या नगर परिषदेसोबत कोणताही संबंध राहिलेला नाही किंवा त्यांचं कोणत्याही प्रकारचं वेतन आम्ही काढणार नाही आणि त्यांच्यावर काही झालं कोणत्याही गोष्टी अगर आल्या तर त्याला जबाबदार आमची नगर परिषद राहणार नाही असं मला रायटिंगमध्ये पत्र दिलेलं आहे। आज ते पत्र माझ्याकडे राहिलेलं आहे आणि या संदर्भात मी माननीय मुख्य अधिकारी, जिल्हाधिकारी, वरिष्ठ पातळी मुंबई या ठिकाणी पत्रव्यवहार केला, तक्रारी केला, अद्याप कोणतीही कारवाई त्याच्यावर करण्यात आलेली नाही। जो माणूस 30/4/2000 6 महिन्यापासून इथं कार्यरत नाही, तो एवढा लाखो करोडो रुपयांच्या बिलावर व्हाउचरवर सह्या कसा मारू शकतो। आज रोजी तो नगर परिषदेचे पूर्ण काम सांभाळत आहे आणि ही बाब नगर परिषदेचे विद्यमान मुख्य अधिकारी यांना माहीत असून याच्यावर त्यांनी आतापर्यंत कोणताही आक्षेप घेतलेला नाही, त्याच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही आणि मला तसा पत्रव्यवहार त्यांनी केलेला नाही। सदर हा प्रकार अगर न थांबलास तर मी DM ऑफिससमोर मुंबईला उपोषणास बसणार आहे आणि इथले जे अधिकारी की ज्यांनी त्याला पाठीशी घालण्याचे काम केलेलं तर त्यांच्या विरोधात मी प्रशासनाच्या विरोधामध्ये माझं आमरण उपोषण राहणार आहे आणि जोपर्यंत मला न्याय भेटत नाही तोपर्यंत मी उपोषणावर उठणार नाही, ही माझी प्रशासनास विनंती आहे। सर, स्थापत्य अधिकारी योगेश देशमुख यांची सध्या नेमणूक कुठे आहे? त्यांची सध्या नेमणूक बुलढाणा नगर परिषदमध्ये आहे। 30/4/2024 पर्यंत त्यांची मुदतवाढ देण्यात आली होती आणि त्यांची बदली सध्या जळगाव जिल्ह्यातील बोदवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे। ते तिथे गेलेले आहे का? शासनाने बदली आदेशात त्यांना मागच्या वर्षी मुदतवाढ दिली होती 30/4 पर्यंत। त्याच्यानंतर
30/4/2024च्या नंतर वरिष्ठ कार्यालयाकडून आम्हाला कुठल्याही प्रकारचे आदेश प्राप्त झालेले नाहीत आणि पूर्वीच्या बदल्या ज्या होत्या त्या बदल केलेला आहे त्याच्यात. बोदवडचा जो विषय आहे तो तिथं दुसरे इंजिनियर गेलेले आहेत. त्यामुळं त्यांना ते जे 30/4/2024पासून आज रोजीपर्यंत बुलढाणा नगर परिषदमध्ये कार्यरत आहेत आणि मागे आलेल्या त्या बदलीच्या यादीमध्ये त्यांचं नाव बुलढाणा नगर परिषदमध्ये दाखवलेलं आहे. त्यामुळे ते आज रोजी बुलढाणा नगर परिषद येथे कार्यरत आहेत. त्यांचे वेतन काढण्यात आले आहे. हां, त्यांचं वेतन काढलेलं नव्हतं. आम्ही वरिष्ठ कार्यालयाला पत्रव्यवहार केला होता, परंतु आता या बदली यादीत नाव आल्यामुळे त्यांचं वेतन आम्हाला बुलढाणा नगर परिषदमधून काढावं लागेल. सध्या त्यांची नेमणूक बुलढाणा नगर परिषदेमध्येच आहे तुमच्या म्हणण्यानुसार. हो हो. एक तक्रार आलेली आहे की त्यांची मुदतवाढचा कार्यकाळ संपल्यानंतर ते बोदवड नगर परिषदेमध्ये रुजू झाले नाही आणि असे असतानाही ते वाउचरवर सह्या करून बिले काढतात. हे खरं आहे का? त्याबद्दल मला काही कल्पना नाही. त्याबद्दल मला माहिती घ्यावी लागेल. तक्रारीच्या अनुषंगाने तुम्हाला माहिती आहे का काही? नाही. काय तक्रार तुम्हाला माहीत नाही? नाही.